स्वागत आहे. काल सोमवारी ठाणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्याचा नागरिकांचा दिवस असतो आणि माझं एक विशेष महत्त्वाचं होतं की आयुक्तांना भेटून काही महत्त्वाचं तांत्रिक काम आहे. तांत्रिक काम म्हणजे भविष्यातील ठाणे महानगरपालिकेचे प्रशासकीय, भविष्यातील ठाणे महानगरपालिकेतील विविध प्रोजेक्ट आहेत जे विशेष निधी अंतर्गत चालू आहेत. आता हे विशेष निधी अंतर्गत जे प्रोजेक्ट आहेत ॲक्च्युली ते अनावश्यक आहेत, तरी ते चालू आहेत. अनावश्यक म्हणजे कसं, गडकरी रंगायतन झालं 26 कोटी 36 लाख, स्ट्रक्चरल ऑडिट नाही, शिवाजी मैदान, धर्मवीर टॉवर 100 कोटी, अनावश्यक गोष्ट आवश्यक केली. आणि महानगरपालिकेचं 32 माळ्याचं 500 कोटीचं भवन. आता ही कामं एवढी अत्यावश्यक आहेत का, म्हणजे नागरिक उपयुक्त अशी कामं नाही आहेत. तर आता नुकतंच आठवडाभरापूर्वी म्हणजे 30 जून ते काल परवापर्यंत एक आठवडाभर दुर्धर पाऊस पडला आणि या दुर्धर पाऊस अवस्थेमध्ये ना चक्रीवादळ ना जोरदार वारा, फक्त पाऊस आणि जोरात पाऊस हा पडत असता असंख्य झाडं पडली आणि झाडं अशी पडली नाही तर मुळासकट उपटून पडली. अनेक प्रचंड मोठमोठाले वृक्ष पडले. तर त्याच्यामागे एक तांत्रिक मुद्दा आहे ते पडण्याचा, ते मी तुम्हाला विशद करून सांगतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असंख्य ठिकाणी पाणी तुंबतं. आपल्याकडे 15 स्पॉट असे आहेत की जिथे फ्लडिंग वॉटर होतं, वॉटर फ्लडिंग येतं. कारण गेले 18 वर्ष धुरंधर, 18 ते 20 वर्ष धुरंधर नाले डिपार्टचं प्रकल्पीय काम करताना विविध DPR मी स्वतः बनवले. म्हणजे ते मलनिसारांचे DPR असो की स्ट्रॉम वॉटरचे विभागाचे DPR असो, DPR बनवले. आणि DPR अंतर्गत कुठे कुठे काय काय सेवा, नागरी सेवा अत्यावश्यक आहे आणि लागणार आहे ते मी ह्या संपूर्ण DPRमध्ये दिलेलं आहे. मी ह्या DPRमध्ये सेवा दिलेल्या आहेत. आपण DPR म्हणजे कितीचा मंजूर आहे, तो 1100 कोटीचा DPR आहे. आणि 600 कोटी होल्डिंग पॉइंट टायडल गेट आहे, 500 कोटी उर्वरित नाले आहेत, त्यापैकी 200 कोटीचं आत्ता चालू आहे ऑन वर्किंग विशेष निधी अंतर्गत, जे निवडणुकापूर्व का गेलं, कारण निवडणुका होतं म्हणून तो निधी मंजूर झाला. परंतु 300 कोटी, आता 500 कोटी आणि 600 कोटी 1100 कोटीचा DPR. परंतु केंद्राकडून आपल्याला निधी, मी दिल्लीला जाऊन आलो पण केंद्राकडून आपल्याला निधी उपलब्ध झाला नाही. जो विशेष निधी दिव्याला होता प्रकल्पगट त्याला पण निधी झाला नाही. तो आपण महापालिकेतून बाय पार्ट पेमेंट केला. त्यातून आपण 10 कोटी रुपये वाचवले. पण आणि घोडबंदरचे जेवढे प्रकल्प आहेत आपण पूर्णत्वात आणले. माझ्या कारकिर्दीमध्ये पार दिवा, मुंब्रा, कळवा, खारेगाव, ठाणे शहर, घोडबंदर, कोपरी 5 पकाडी हे संपूर्ण क्षेत्र एकेकाळी एकटा कार्यकारी अभियंता मी सांभाळत असताना विशेष अंतर्गत मुदतीत प्रकल्प पूर्ण केले. आणि JN पण अंतर्गत पण विशेष कन्सल्टिंग खाडे कंपनी नेमली होती शासनाने. त्या शासनांतर्गत ऑडिटिंग झालं, रिपोर्टिंग झालं, चेकिंग झालं. अशा प्रकारे व्यवस्थित प्रकल्प कार्यत्वास नेले. परंतु आता जे पावसाळ्यामध्ये जे आपण 2016-17ला मी DPR बनवला 1100 कोटीचा, त्याच्यामध्ये कुठलेच 15 स्पॉट कशाप्रकारे नियोजन करायचं हे सुद्धा दिलेलं आहे. आणि आता परवा अतिरिक्त एक ते मला म्हणाले, शिंदे साहेब तुमच्याकडे सगळं नियोजन आहे, तुम्हाला सगळं अनुभव आहे, माहिती आहे, तर आम्हाला काहीतरी मदत करा, एक रिपोर्ट तयार करून द्या, प्रोजेक्ट रिपोर्ट. तर मी दिला, एक नाही दिले, 3 रिपोर्ट्स दिले. पहिलं म्हणजे मासुंदा तलाव ते शिवाजी मंडई, भाजी मंडई ते पेड्या मारुती मंदिरचं फ्लडिंग कसं दूर करता येईल त्याचं नियोजन दिलं, कन्सल्टिंग रिपोर्ट दिला. तदनंतर पूर्ण ठाणे सिटीचा म्हणजे 15 होल्डिंग पॉईंट्स आहेत, जे 15 ठिकाणी पाणी साचतं, त्या पाण्याचं नियोजन कशा प्रकारे करायचं हे सुद्धा त्याच्यामध्ये लिहून दिलं. म्हणजे जसं आलं वंदना टॉकीजकडे पाणी तुंबतं, तर हे वंदना टॉकीज म्हणजे सकल भाग आहे. आपण राममारुती रोड जो भूमिगत आहे त्याला आपण क्लिनिंग करतो, पण ST टू राममारुती रोडला जोडणारा रस्ता आपण नवीन कलवट मी असताना बांधलं आणि हा कलवट रुंद केला, तरी देखील पाणी का तुंबतं, कारण येणारा कचरा जो गाळ आहे, माती असेल, दगड असेल, कचरा असेल, आणि वंदनाचा सकल रस्ता तो कसा वर उचलायला पाहिजे. रस्ता वर उचलून
जे काही साईड ड्रेन आहेत ते अपग्रेड करायला पाहिजे, डेपनेस करायला पाहिजे, ते केले जात नाही. तर अशा प्रकारचं नियोजन काय, शिवाजी भाजी मंडईचं काय सांगितलं, पेढा मारुती मंदिराचं जो रस्ता आणि फुटपाथ गटर मिळून नाला 3 मीटरचा करायला पाहिजे. जो आधी वरती 3 किलोमीटरचा पुढे पण 3 किलोमीटर पाहिजे ना. आणि मधला जो अंतर्गत गल्लीतून गेला तो सरळ न्यायचा आणि सरळ मार्केट मुख्य नाल्याला जोडायचा, तो पर्याय आहे. फक्त आपण स्टेडियम टू दादोजी कोंडदेव टू नागशेननगर मोठा केला. मी असताना अंतर्गत स्टेडियममधून पण बांधला. हे असं दुरंतर काम करत असताना कळवा खारेगाव, मुंब्रा जम्मा मशीदचा नाला मोठा 12 मीटर रुंद, मला वाटतं 12 ते 13 किलोमीटर लांब असा धुरंधर बांधला. आणि इकडे कळवा खारेगाव श्रीजी विलाचा नाला पाणी तुंबतं, म्हणजे तिथे नालाच नव्हता, पाणी तुंबतं. त्या हायवे एक्सप्रेसचा नाला खोदून 24 तासच बनवला आणि पूर्ण ट्रेंच पारशेकपर्यंत नेलं. त्यामुळे आता कुठे पाणी तुंबत नाही. हे रवींद्र शिंदेचं नियोजन आहे. 24 तासात कलवट, नीलकंठ हाईट, 45 दिवसात नाल्यावरील ब्रिज कलवट टू उपवन 4 रस्त्याला जोडणं. चिखलवाडी जो 35 फूट खाली होता, चिखलवाडी नाल्याचं भुयारी नाला, तो ऐन पावसाळ्यामध्ये 5 वर्षापूर्वी बनवला. म्हणजे न्यायालय डिपार्टमेंटचं टेंडर नसताना दिव्यामधलं काम ते इथे केलं. आणि अशा प्रकारे चिखलवाडीतली जी काही आपत्ती स्थिती आली होती, पूर्ण ड्रेनेज पंपिंग स्टेशनचं 5 नंबर पाणी तुंबलं, पंपिंग स्टेशन 5 नंबर पाणी तुंबलं, ते परत कर्मचाऱ्यांच्या घरात गेलं, नाकाजोड दुर्घटना झाली असेल. अशा प्रकारे धुरंधर काम करत असताना वागळे विभाग, कोपरी विभाग, वागळे विभाग, कोपरी विभाग, शहरी विभाग, राबोडी झेल नाला, जो नाला बंदिस्त करायचा नाही पण बंदिस्त केला चुकीतून. आज जेवढे हिरानंदाने मिळून नाला, हे नाले जय भवानी नगर नाला, किशन नगर नाला, विकासकाने विविध ठिकाणी बुजवलेले नाले, शिवम गार्डन, हे संपूर्ण बंदिस्त नाले चिखलाने भरतात. नंतर पाणी जायला आपल्याला मार्ग मिळत नाही, त्यामुळे पूरस्थिती होते. त्यामुळे हे पूरस्थिती देण्याचे पर्याय या DPRमध्ये दिलेत आणि DPR अंतर्गत हे सोल्युशनही आहे. पण ते सोल्युशनला आर्थिक निधी लागणार आहे आणि आर्थिक नियोजन माननीय उपमुख्यमंत्री साहेब त्यादिवशीच मी बोललो की आपल्याकडे कर्मचारी तुटवडा आहे, त्यामुळे कर्मचारी निलंबित करण्यात नवीन भरती कशी होईल ते बघा आणि नवीन प्रकल्पाला निधी लागणार तो मार्गी कसं लावेल. हे महत्त्वाचं विश्लेषण आहे, ते महानगरपालिकेने केंद्र ठेवून लक्ष द्यावं. धन्यवाद. जय विजय.